बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत बीडच्या बातमीनं। तर राज्यात चौथ्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे। पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणेंच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज बीडमध्ये येणार आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची दुपारी 2 वाजता जाहीर सभा पार पडणार आहे। तर दुपारी 4 वाजता पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी उदयनराजे आणि धनंजय मुंडेंची सभा होणार आहे। तर आता या सभेत राजेंची कॉलर उडणार की पवारांची हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, गुड मॉर्निंग। आणि आपण पाहतोय आता राज्यामध्ये चौथ्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता होतीये। बीडमध्ये प्रचाराचा झंझावात पाहायला मिळणार आहे। काय आजचे दिवसभराचे अपडेट्स? मनाली, शेवटचा टप्पा जो आहे चौथ्या टप्प्यातला शेवटचा प्रचाराचा टप्पा आज 5 वाजता थांबेल आणि बीड खरं तर चौथ्या टप्प्यातली अतिशय महत्त्वाची लढत जी आहे बजरंग सोनावणे विरुद्ध पंकजा मुंडे, आपण बघतोय की अगदी सुरुवातीपासूनच अतिशय चर्चेत राहिलेली ही जागा आज अखेर इथं 2 महत्त्वाच्या सभा पार पडतायत। एकीकडे शरदचंद्र पवार यांची बजरंग सोनावणे यांच्या प्रचार सभा होते, तर दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसले हे देखील पंकजा मुंडे यांच्यासाठी आज बीडच्या मैदानात सभेची तयारी आपण बघतोय की मोठ्या संख्येनं इथं जो मंडप आहे खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत, मोठी गर्दी या ठिकाणी होईल। मनाली, शरद पवार यांची सभा 2-3 दिवसांपूर्वीच या ठिकाणी होणार होती, मात्र प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांची ही सभा रद्द करण्यात आली होती। मात्र पुन्हा एकदा ऐन प्रचार संपण्याच्याच दिवशी शरद पवार यांची सभा ही नक्कीच जास्तीत जास्त फायद्याची मतदारांसाठी आणि तथाकथित म्हणजे ह्या उमेदवारासाठी ठरू शकते। पण दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष जो आहे तो बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे जातीयवादी समीकरण जी मतदारसंघात बदलतायत आणि त्याच टप्प्यावर पंकजा मुंडे यांच्यासाठी उदयनराजे भोसले यांची सभा देखील तितकीच महत्त्वाची आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की उदयनराजे भोसले यांनी ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाबाबत जी आक्रमक आणि जाहीर भूमिका वारंवार घेतली होती त्याचाच कुठेतरी फायदा हा पंकजा मुंडे यांना होऊ शकतो। अशाच पद्धतीने स्पष्ट वक्तेपणा जर उदयनराजे भोसले यांच्या आजच्या सभेत देखील आला तरी त्याच टप्प्यावर या संपूर्ण घडामोडीमध्ये ह्या दोन्ही सभा, एकीकडे शरद पवार, दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसले, आज दिवसभरात या दोन्ही सभा तितक्याच या दोन्ही उमेदवारांसाठी महत्त्वाच्या ठरू शकतात। म्हणाली निश्चितच। आणि त्यामुळे राहुल, तिथले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद।